श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा वेगळा विषय जाणून घेणार आहोत. आज कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय नाही, तर आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. कारण सेवा आणि उपाय आपण तर करतच असतो, पण ते करत असताना बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो आणि तो प्रश्न केव्हा येतो ठाऊक आहे का? तर जेव्हा आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही, आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येत नाही, तेव्हा आपल्या मनामध्ये तो प्रश्न नक्कीच येतो. तर तो प्रश्न असा की मी स्वामींची सेवा तर करत आहे, पण मग स्वामी मला प्रचिती का देत नाही, माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण का करत नाही. या उलट माझी एखादी मैत्रीण आहे, ती आत्ताच सेवेत आली, अगदी तिला वेळही नसतो सेवा करायला आणि तरीही तिच्या मनासारख्या गोष्टी घडून येतात. मग स्वामी असा भेदभाव का करतात? स्वामी श्रीमंत गरिबाचा भेदभाव करतात का? स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव करतात का? लहान आणि मोठ्याचा भेदभाव करतात का? असे अनेक प्रश्न, काही सगळ्यांच्या नाही पण क्वचित काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो. तर मग असं का होतं आपल्या बाबतीत, किंवा स्वामी असं का करतात, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी आवर्जून आणि शांततेने ऐका. तर सर्वप्रथम तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देते की स्वामी भेदभाव करतात का? तर नाही, स्वामी कधीही भेदभाव करत नाही. स्वामींसाठी सगळे भक्त सारखेच असतात. अगदी अगदी श्रीमंत गरीब हा भेदभाव त्यांच्या दरबारामध्ये नाहीच. असं म्हणजे जर तुमच्या मनामध्ये चुकूनही असा प्रश्न आला असेल तर तो आत्ताच्या आता काढून टाका. त्यानंतर मग आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण का नाही होत, तर यामागे आपल्या कर्माचा देखील हा एक भाग असतो. आता त्यावर मी बोलणार नाही, कारण यापूर्वी आपण बरेचसे व्हिडिओ त्यासंबंधी बनवलेले आहे. तर नक्कीच ते व्हिडिओ एकदा जाऊन बघा, त्यामध्ये देखील तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. तर एक प्रकारे आपल्या तो कर्माचा भाग असतो. कदाचित आपले कर्म, जे वाईट कर्म आहेत मागच्या जन्मीचे, ते अजून संपलेले नसावे आणि म्हणून आपल्याला मनासारख्या गोष्टी मिळण्यासाठी वेळ लागत आहे, किंवा आपण जे स्वामींकडे मागत आहोत ते कदाचित पुढे जाऊन आपल्यासाठी योग्य ठरणारं नसावं आणि हे स्वामींना माहीत आहे. कारण आपल्याला फक्त आत्ताचा क्षण, आत्ता काय घडत आहे हे ठाऊक आहे, पण 2 मिनिटांनी काय घडणार आहे हे फक्त आणि फक्त स्वामींना ठाऊक आहे. आणि त्यामुळे स्वामी जे काही आपल्याला देतात ते नक्कीच आपल्या चांगल्यासाठीच असतं, आणि एखादी गोष्ट नाही मिळत तर नक्कीच ते देखील आपल्या चांगल्यासाठीच असतं, हे आपण म्हणजे मान्य करावं. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर दुसरी गोष्ट अजून एक सांगायची, तर ती एक कथेद्वारे सांगते. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते, त्यातून नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सॉरी. तर संत एकनाथ असतात. संत एकनाथ हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर संत एकनाथ महाराज असतात, त्यांच्या गावातले काही लोक तीर्थयात्रेला चाललेले असतात. मग ते त्यांनाही विचारतात की तुम्ही आमच्यासोबत याल का? मग ते म्हणतात ठीक आहे, मी पण येतो. मग ते सगळेजण तीर्थयात्रेला जातात. सगळीकडे अगदी देवदर्शन घेतात. छानपैकी मस्त सगळं त्यांचं देवदेव करून होतं. त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट ठाऊक असेल की जेव्हा आपण तीर्थयात्रेला जातो तेव्हा तिथलं गंगाजल आपण छोट्याशा बॉटलमध्ये किंवा असं म्हणजे आपल्या घरासाठी घेऊन येतो, जेणेकरून ते आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या घरातली सगळी जी नकारात्मकता आहे ती दूर होईल, किंवा घरातलं वातावरण हे मंगलमय होईल. यासाठी प्रत्येकजण जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्राला जातात तेव्हा तिथून गंगाजल भरून आणतात. हे तर तुम्हाला ठाऊक असेल. तर तसंच ह्या लोकांनीही केलं. संत एकनाथांनी देखील तिथलं गंगाजल सोबत ते घेऊन आले. आता सगळ्या रस्त्याने ते जपत म्हणजे ते जे गंगाजल होतं ते सांडू नये किंवा मग कुठे राहून जाऊ नये याची खूप काळजी घेतली. पुरेपूर त्यांनी काळजी घेतली की ते आपल्या घरीच जायला हवं. आता अशा पद्धतीने ते गावापर्यंत पोहोचले. अगदी गावापर्यंत पोहोचल्यानंतर थोडंसं गावात म्हणजे त्यांची जी घरं होती तिथपर्यंत जायला थोडंसं अंतर बाकी होतं. अगदी म्हणजे 10-15 मिनिटाचं अंतर बाकी राहिलं होतं. तिथपर्यंत ते येऊन पोचले. प्रत्येकाच्या हातामध्ये गंगाजल. प्रत्येकाच्या मनामध्ये असा विचार येत होता की आता हे गंगाजल आपल्या घरामध्ये ठेवलं की आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि आपल्या घरचं वातावरण शुद्ध होईल आणि भगवंत आपल्या घरामध्ये साक्षात वास करेल, असा प्रत्येकाचा समज होता. आणि म्हणजे ही गोष्ट वाटणं साहजिक आहे. एवढा लांब गेलो तर नक्कीच आपण काहीतरी फळाची अपेक्षा तर नक्कीच करणार ना. आपणही तसंच करू शकतो. तर तसंच त्यांनीही केलं. पण अगदीच ते त्या ठिकाणी आल्यानंतर झालं काय की एका गाढवाचा आवाज त्या सगळ्यांच्या कानावर आला. आता थोडंसं त्यांनी मागे वळून बघितलं. सुरुवातीला तर लक्ष दिलं नाही, परंतु ते गाढव खूपच ओरडत होतं जोरजोरात. आणि त्याचा आवाज ऐकून सगळ्यांनी त्याकडे बघितलं. त्या गाढवाच्या त्या कर्कश आवाजाने, त्या रडक्या आवाजाने ह्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर त्या गाढवाकडे बघून आता त्या गाढव का ओरडत आहे हे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. पण संत एकनाथ म्हणाले की कदाचित त्याला तहान लागलेली असावी.
आणि म्हणून ते घाईघाई गेले, पण त्यांच्याजवळ पाणीच नव्हतं. त्यांच्याजवळचं जे पाणी होतं ते संपलेलं होतं. पिण्याचं पाणी जे होतं ते संपलेलं होतं. त्यांनी आजूबाजूला बघितलं, परंतु त्यांना असं वाटलं की ह्या गाढवामध्ये प्राण आता अगदी थोड्या क्षणभरासाठी शिल्लक आहे आणि याच्या मुखामध्ये पाणी जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे जे गंगाजल होतं ते गंगाजल त्यांनी त्या गाढवाच्या मुखामध्ये ओतलं. आता जेव्हा ते मुखामध्ये ओतत होते तितक्यात बाकीच्या सगळ्या लोकांचा आवाज आला, अरे अरे वेडा झालास का? हे गंगाजल आपण इतकं लांबून आणलं आहे, एवढं तीर्थयात्रेला गेलो आणि हे गंगाजल तू एका गाढवाच्या पोटामध्ये घालतोय, एका गाढवाच्या मुखामध्ये घालतोय, तुला काही समजतं की नाही? असं सगळ्यांचं बोलणं म्हणजे सगळ्यांची बोलणी त्या संत एकनाथांना व्हावी लागली. सगळेजण त्या विरोध करत होते. आता अशातच बाकीचं कोणीही पुढे आलं नाही की नाही नाही आपण ह्या गाढवाला हे गंगाजल द्यायचं नाही, कारण आपण आपल्यासाठी आणलेलं आहे, या गाढवासाठी नाही, असा समज होता. तेवढ्यात त्या संत एकनाथ महाराजांनी सगळं गंगाजल जेव्हा त्या गाढवाच्या मुखामध्ये ओतलं आणि ते माघारी परतणार तितक्यात त्या गाढवातून भगवंत प्रकट झाले आणि भगवंत अगदी प्रसन्न चेहऱ्याने त्या संत एकनाथ महाराजांकडे बघत होते. आणि हे जेव्हा बाकीच्या लोकांनी बघितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही की साक्षात भगवंत आपल्याला या ठिकाणी दर्शन द्यायला आले. त्यावर ते भगवंत त्या संत एकनाथ महाराजांना आणि इतर लोकांना म्हणाले, अरे मी तुमची परीक्षा बघायला आलो होतो. तुम्ही फक्त दगडामध्ये देव शोधताय किंवा तुम्ही फक्त तुमच्या ह्या गंगाजलामध्ये देव बघताय की तुम्ही मुक्या जनावरांमध्ये देखील देव आहे हे मान्य करताय? ही परीक्षा बघण्यासाठी मी आलो. जर एखाद्या व्यक्तीला जर कशाची तरी गरज आहे, त्याला पाण्याची गरज आहे, त्याला काहीतरी खाण्याची गरज आहे, तर तुम्ही तुमच्या स्वार्थाचा विचार करताय की त्याचा विचार करताय, हे मी बघायला आलो. आणि मी तर सर्वत्र आहे, या पानांमध्ये, या चराचरामध्ये मी सामावलेलो आहे. आता हे जे गाढव दिसत होतं त्या गाढवातही मीच होतो, परंतु मला हे बघायचं होतं की तुम्ही मला ओळखताय की नाही, की फक्त तीर्थयात्रा करून आले आणि माझं नामस्मरण केलं, परंतु ते किती अर्थतेने केलं हे मला बघण्यासाठी मला अशा पद्धतीने तुमची परीक्षा घ्यावी लागली. आणि संत एकनाथांच्या ह्या कृतीवर मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे असं त्या भगवंतांनी सांगितलं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते जे बाकीचे लोक होते त्यांचे डोळे उघडले. तर ही जी छोटीशी कथा होती, ही कथा सांगण्याचा उद्देश असाच आहे की बऱ्याचदा आपण फक्त मंदिरात देव शोधतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या मूर्ती आहे त्यामध्ये देव शोधतो, अर्थात त्यामध्ये देवाचं वास्तव्य असतं. आपण जेव्हा त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो, रोज त्या देवांची पूजा करतो, त्यांना आपलं म्हणून बघतो किंवा त्यांच्यामध्ये जीव आहे असं आपण जेव्हा मान्य करतो तेव्हा खरंच त्यामध्ये देवाचं वास्तव्य निर्माण होतं. पण अगदीच कोणी भुकेला प्राणी आहे किंवा भुकेला मनुष्य आहे आणि तो तळमळीने जर आपल्याकडे बघत आहे आणि तरीही आपण त्याला टाळून पुढे जात आहोत, जर आपण करत आहोत तर नक्कीच आपण भगवंताला ओळखलंच नाही असं सरळ सरळ समजावं. कारण देवाने स्पष्ट सांगितले की मी चराचरामध्ये आहे, ह्या पानांमध्ये, ह्या फुलांमध्ये, या निर्जीव वस्तूंमध्ये. बघा आता जेव्हा भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, तर भक्त प्रल्हादाने जेव्हा सांगितलं की ह्या खांबात देव आहे, जर भक्त प्रल्हादाला त्या निर्जीव खांबामध्ये जर देव दिसला तर नक्कीच आपल्याला या सजीव प्राण्यांमध्ये तर नक्कीच देव दिसायला हवा. तर या ठिकाणी सांगणं एवढंच आहे ह्या कथेतून की जर एखादी व्यक्ती खरंच त्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज आहे तर नक्कीच तुम्ही तिला मदत करा. नक्कीच त्यातूनही स्वामी आपले दत्त महाराज, आपले स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. बऱ्याचदा आपण खूप देवदेव करतो, देवासाठी हे, देवासाठी ते, पण जर अशाच वेळी जर तुमच्याकडे कोणीतरी काहीतरी मागितलं, खायला काहीतरी मागितलं, तर आपण पटकन लगेच हात झटकून देतो, नाही नाही मला केंद्रात जायचं आहे. आता समजा एखादी व्यक्ती केंद्रासाठी काहीतरी डबा भरून प्रसाद घेऊन चालली आहे, पण अशातच एखादी गरीब व्यक्ती आली, अगदीच ती भुकेली दिसत आहे आणि ती म्हणाली की मला थोडं खायला द्या, तर तुम्ही त्या नैवेद्यातलं जर समजा त्या व्यक्तीला काढून दिलं तर तुम्ही असं समज करून घेऊ नका की तो नैवेद्य उष्टा झाला मग स्वामी स्वीकारणार नाही. उलट असा नैवेद्य स्वामी सर्वप्रथम स्वीकारतील, कारण तुम्ही त्या व्यक्तीची गरज ओळखली आहे. तर नक्कीच माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्यांमध्ये देव आहे आणि त्यातला देव आपण ओळखणं गरजेचं असतं. आता हे बघा, प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार दानधर्म करणं हे त्या गोष्टींवर अवलंबून असतं. हे जरी मान्य असलं तरीही आपल्याकडे जर 1 रुपया आहे तर त्यातले 4 आणे का होईना पण दुसऱ्यांना मदत केली तर नक्कीच स्वामी महाराज आपल्यासाठी खूप मोठी मदत करत असतात. हे अगदी 100% खरं आहे. तर स्वामी भक्त हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून एक सांगायचं झालं ते असं की आजचा जो जमाना आहे, सांगायचं तात्पर्य असं की आजकाल अशीही लोकं, ढोंगी जी लोकं आहेत ती देखील आपल्या दारात येतात, मदत मागतात. पण निदान आपल्याला एवढं तर समजतं, स्वामींनी आपल्याला एवढी बुद्धी तर दिलेली आहे की आपल्याला समजतं की अरे ही व्यक्ती हट्टीकट्टी दिसत आहे, तिच्या हातपायांमध्ये बळ आहे आणि तरीही ती भीक मागून खाते, तर मग आपण अशा व्यक्तीला मदत करावी की नको करावी. आता स्वामींनी तिला सगळं काही दिलेलं आहे आणि तरीही ती जर भिकाची अपेक्षा करत असेल तर अशा व्यक्तीला मदत न करणंच योग्य आहे. पण एखादी व्यक्ती खरंच लुळीपांगळी आहे, तिला पुढे जाता
जाताही येत नाही किंवा खरंच ती भुकेने तिचा चेहरा अगदी कोलमडून गेला आहे आणि अशा व्यक्तीला जर आपण मदत केली तर नक्कीच स्वामी ती स्वीकारत असतात. तर स्वामी भक्त हो, नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असेल किंवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की तसं सांगा. तुम्हाला अजून कुठल्या विषयावर ऐकावंसं वाटतंय ते देखील कमेंटमध्ये सांगा. नक्कीच आपण तशा संबंधी देखील एखादी कथा नक्की घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.